घरात देवपूजा करताना ह्या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कधीही वादविवाद होणार नाहीत. घरातील देवघराला कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भंगमूर्तीची पूजा कधीही करू नये. देवपूजेच्या वेळेत इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळीला गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. तर्जनीने अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. देवघरात देवांचे फोटो लावताना एकमेकांसमोर लावू नये. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा माय चॅनल. धन्यवाद.